विचार ठेवलेले आहेत. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे यांनी निलेशजींवरती विश्वास ठेवून त्यांना विधानसभेची तिकीट दिली आणि त्यानंतर निलेशजींनी सुद्धा त्यांचा विश्वास सार्थकी लावला आणि तिकीट देतेच वेळी शिंदेसाहेबांना माहिती होतं की मी या एका युवा नेतृत्वाला जर संधी दिली तर सिंधुदुर्गातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला एक ताकद मिळेल, एक युवा नेतृत्व मिळेल ही भावना ठेवून निलेशजींना शिंदेसाहेबांनी तिकीट दिली. सर्व कुडाळ मालवणच्या कार्यकर्त्यांनी जनतेने आशीर्वाद देऊन ती निवडून पण आली. आता निलेशजींनी आपल्यासमोर जे विचार ठेवलेले आहेत की प्रत्येक व्यक्ती आज निलेशजींना असला काम करत असताना प्रत्येक कार्यकर्ता गाव पातळीत असो शहरात असो त्याला स्थानिक जेव्हा इलेक्शन होतात, एक ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती असो, यामध्ये पक्षाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी संधी मिळावी, आपण कुठल्या तरी प्रभागातून निवडून यावं ही भावना प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते. आणि त्यामुळे निलेशजी या ठिकाणी आमदार झाल्यामुळे या ठिकाणी या जिल्ह्यातील युवा वर्ग असेल, सर्वसामान्य वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना पण वाटतं की निलेशजींच्या नेतृत्वाखाली आपण या पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे. आपल्या गावाचा, आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे की आपल्या आखेला ओ मानणारा नेता आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही निलेशजी निवडून आल्यापासूनच स्वतः कार्यकर्ते येऊन, पदाधिकारी येऊन आम्हाला भेटतायत की निलेशजींचा वेळ घ्या, आम्हाला या पक्षामध्ये यायचं आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीचा धर्म आम्ही पाळणार, पण आम्ही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना सोडण्याचं आम्ही काम करणार नाही. जे प्रेमाने आणि मनाने जे स्वतःहून आमच्याकडे येतील आणि निलेशजींवरती, शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे, त्याची भावना जर तसे असेल तर त्या भावनेला आपण नाकारू शकत नाही. आणि अशा सर्व मंडळींना आम्ही शिवसेनेमध्ये घेणार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका, नगरपंचायत असो, या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला यापुढे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पण सरपंच हे शिवसेने पक्षाचे यापुढे आपल्याला पाहायला मिळतील अशी माझी स्वतःची भावना आहे. आता निलेश साहेबांनी आपल्यासमोर जे विचार ठेवलेले आहेत ते एक पक्ष म्हणून ठेवलेले आहेत, एका पक्षाचा आमदार म्हणून ठेवलेला आहे. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 विधानसभेचे आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत आणि या दोन्ही विधानसभेमध्ये दोन्ही आमदार असल्यामुळे आणि शिंदे साहेबांनी निलेशजींवरती जेव्हा त्यांना तिकीट दिलं तेव्हा पक्ष वाढण्याची सुद्धा जबाबदारी दिलेली असल्यामुळे एक पक्षाचं कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या पक्षाचं काम करणं हे एक आपलं कर्तव्य असतं. त्या भावनेतून निलेशजी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असेल, संजय आंग्रे असतील आणि आमची सर्वच शिवसेनेची जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळी असतील, हे उद्यापासून गाव अभियान सुरू करणार आहोत. गाव तिथे शाखा आणि बूथ तिथे शाखा ही अभियान झाल्यानंतर आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये कदाचित जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारीमध्ये एक महामेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश साहेबांच्या सहकार्यातून एक मोठा महामेळावा सुद्धा शिवसेनेचा घेतला जाईल आणि जी कार्यकारिणी झालेली असेल गाव पातळीपासून त्यांना कशा प्रकारे भविष्यात काम करायचं आहे याचं सर्व मार्गदर्शन आमचे शिंदे साहेब त्या मेळाव्याला करतील असं मला वाटतं.